हा नाही पटलं तर सुटली गाडी असं कारण नको लगे बाहेरच चालते बाहेरचं चटर पटर खायची सवय लागली ना त्यांना चमचमीत काय तू सवय त्या लोकांनी ते गाड्या टाकल्या आणि पोरांना लागल्या सवय कुठले गाडे टाकले चायनीज हो बघा संडेला फंडे करायला कोण आले माझ्या जोडीला बघा ना तुम्हाला विभाग भाऊजी भाऊजी नमस्कार रुपेश भाई तर आहे रुपेश काहीतरी छोटासा सरप्राईज काय काय सबस्क्राईब झाले माझ्या भावाचे आईला 150 सबस्क्रायबर तर तू प्लस फ्लावरचा बुके पण आणणार होतो पण पावसामुळे डायरेक्ट भेटला तो कशाला मी काय मंत्री आहे का सपोर्ट असाच सपोर्ट डबल आहे शुभ सकाळ तुम्ही बघत आहात महेश ब्लॉग आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज संडेचा दिवस घरात थोडा टाइम स्पेंड करू आणि मग बघूया दिवसभर. चला दिवसाची सुरुवात करूया. संडे मध्ये आज काय फंडे होतो ते सगळ्या गोष्टी बघूया आणि एन्जॉय करूया. चला बघू आहे काय करते किचन मध्ये. पप्पानी ब्लॉग लावले. आई काय करते? ये बाबा ये तुझीच वाट बघता कधीच्या आवाज देऊन टाकलो बाई पोरे अगं बाई उठ कधीच उठ करत माग नाही ज्याला उचललं तरी पोरं मागत नाही कधी म्हणतानी काम करायची. हा अख्खा दिवस त्यांचा त्याच काय अख्खा दिवस फटाफट माणसाने उठायचं आवरायचं त्या काही नाही दुसऱ्या माणसाने लटकून ठेवतात. कोणी लटकून ठेवले मग असं का? उलटा का सीधा? हा उलटा का सीधा लटकून? अरे तसं नाही ते कशी फटाफट उठली काम उरकतात ना मग ती वाट बघत आता तो एक जिमला गेले त्या आधी तोपर्यंत वाट बघायला लागतोय. आता नाश्त्याला काय आहे मला? दिवस त्यांचा तेच. नाश्त्याला काय बनवतंय? नाश्ता एक रोज बनवावं नका ठेवा समजवी नाही. अरे रोज काय आज रविवार आहे. रविवारचा नाश्ता माहिती ना? म्हणजे त्या ऑमलेट आहे मस्त ऑमलेट बनवून भाकर विकर नको तो फक्त ऑमलेट. अंडा या ते त्याला आवडतं तेच खाते तो असं आहे. या पोरांचं असं काय आणले मच्छी बिच्छी काय आणले? मच्छ्याचं पाण्या पावसाचे भेटतात अजिबात भेटत नाही. ज्या भेटत त्या खायला लागतं. ये बघ काय कोलंबी बोंबील मांदिली मच्छी कशी भेटली बघ. तू बोलतो मच्छी नाही भेटत. अरे मच्छी भेटणं म्हणजे ते कसं तरी लागताना चाव नाही लाग एवढ्या मागाच्या आणायचे ते पैसे तेवढं घालवायचं जीवाला ती सुकून पण चांगली जर नाही पोटात कशी ते खायची माणसाने खायला लागतंय काय करायचं पोटाने एकदाशी घालायचं ना बसत अमुकाच. आता ती करतील मावरा बी नाही भेटत ना काही नाही भेटत. मावरा बी नाही भेटत. आता काय मटन बिटन नाही गे? मटण आणायला पाठवते ना पोरं. मटन आणत आहे का? मटन मटणाचं एक वार पाहिजेच ना. आता काय करायचं खायला लागतंय पाण्या पावसाचं दिवस खाल्ला नाही तर कसं होईल बोलतात ना खाल्ला तर वाव खाल तर वाल किती वाल नको कमी व्हायचं आता आम्हाला कमी व्हायचंय व्हायला नको. आमच्या पोराला सांगतो बाबा कमी हो तो काही कमी हो ना. एवढं शेत मध्ये आलो मी. एवढं शेत मध्ये आलो बारक्या पोरेंला जिमचा कार्ड दिले याला जायला नको काय तिकीट निघतं जायचं. तिकीट अजून नाही निघालं. काय प्रोग्राम आज? तुझा काय प्रोग्राम आज? माझं काय दिवसभर कामात होतात हे बघ करायचा खायचा आणि झोपायचा याच काम असते. चला आई मला नाश्ता बनवून दे. नाश्ता करतो आणि बघू आज पुढं काय काय घडतं सगळ्या गोष्टी मला दाखवेन मी. तर चला मम्मीने आणले मला नाश्ता ऑमलेट ब्लॅक कॉफी. नाश्ता करतो आणि दिवसभरात काय घडतंय ना आज संडे मध्ये काय फंडे होतो त्या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही. व्हिडिओ स्किप करू नका. आजचा संडेचा वार आहे. चला पाऊस पण आला. आता मटण घ्यायला चाललो. गाडी घेऊन निघालोय. मटणवाल्याकडे जातो. बघूया संडेला किती गर्दी असते तिथे त्या सगळ्या गोष्टी बघतो. मटण घेऊ आणि जाऊ घरी. आलो आता मटण घ्यायला. गर्दी बघा मटणवाल्याकडे किती. तेव्हा नुसते मच्छीवाले कोणी फाट्यावरती. आता आहे कोणी फाट्यावरती उभा. मटण घेतो आणि त्याला घरी जातो.
मटण घेतला. आता निघालो घरी. बाहेर वातावरण मस्त पावसाने बनवून ठेवलंय. संडेच्या दिवशी काय आज लोकांचे धुडकूस होणार आहे. आज नुसते खाणारे लोक राकोस म्हणे खातील, पार्टी करणारे लोक पार्टी करतील. आणि तर चला असंच आपला संडे कसा फंडे होतो आज बघूया. घरी जातो आणि भेटतो तुम्हाला. चला आज संडे फंडे करायला माझ्या जोडीला आले घरी रुपेश भाई. बघ मटण खायला बसले. हा जेवायला या रुपेश. काय संध्याकाळचा प्रोग्राम? हा बिल भरायला आज बी रील बनवू काय? आता रुपेश आले जेवायला घरी. ते वायरमॅन काकांना घेऊन आले. ते इन्व्हर्टर वाल्यांनी बॅटरी दिले, ते इन्स्टॉल चालू देतात. बघा संडेला फंडे करायला कोण आले माझ्या जोडीला. हा बघायचा तुम्हाला. इबाग अलिबाग बिग बॉस रंजना. माझी बारकी बनीस. हॅलो गाईज. हॅलो गाईज. काय बोलू? ही रंजना माझी बारकी बहीण. बघा आणि तिच्या जोडीला आले तिचे मिस्टर. नावा एक भाऊजी आमचे लहान भाऊजी. नमस्कार. रुपेश भाई तर आहेत. रुपेश भाई मगाशी झाले. आमचा जेवण झाल्यानंतर आले नाही. काय होतं? असा सरप्राईज द्यायला एक छोटासा. काय सरप्राईज दे घेऊन आले तू? आला काहीतरी छोटासा सरप्राईज. काय काय ऐका 150 सबस्क्रायबरचा तू प्लस झाले. 150+ सबस्क्रायबरचा सेलिब्रेशन साठी घेऊन आले केक. छोट्या बहिणीकडून छोटासा. छोट्या बहिणीकडून छोटासा काय सेलिब्रेशन करायसाठी. सेलिब्रेशन केक करायला हिला कवडी हाऊस झाले बघ. फ्लावरचा बुके पण आणणार होतो पण पावसामुळे टाइम नाही भेटला. तो काय झाला? मी काय मंत्री आहे का? बघितला हिचा सपोर्ट असाच सपोर्ट दिलो मी. असा आहे इकडे तू. आता तिने आणले सेलिब्रेशन करायला. आता ये. आता तुला काय म्हणायचं आहे? तुझी बारकी पोर सेलिब्रेशन करायला की माझ्या पोरीला आवडत आम्हाला सगळं नाव सगळे पोरीला. त्यासाठी चढली माझ्या पोरीने. बघ हिची पोरी बारकी डबल तिला मी सांगता याच्यासारखा कमी कर रे. ही रंजना माझी बारकी बहीण आणि भाऊजी आमचे तिचे मिस्टर अरुण म्हात्रे. बापाचा जावई बारका आणि ही बापाची बारकी पोर. काय चला आता सेलिब्रेशन करून घे. तिने आले सेलिब्रेशन साठी केक. संडेला फंडे करायला माहित बी नाही. अचानक बाहेर घेते अशीच अचानक यायचा अचानक जायचा. अचानक भयानक आले. आज शेवटी संडेच्या दिवशी ब्लॉग मध्ये आली. चला आता हिच्या मनात हिला खुश करण्यासाठी आपण एक सेलिब्रेशन केक कापू. या तुम्ही पण सेलिब्रेशनला या. सबस्क्रायबर साठी कापतो असंच लवकर पटापट येऊ दे. 200, 300, 400, 500, 1000 लवकर सबस्क्रायबर होऊ द्या. मग आवडा मोठा आणि केक एक बॉटल आणि बकरा. चला या लवकर आले पाहिजे. फटाफट सबस्क्रायबर पटापट आलं पाहिजे. काकू येस. सेलिब्रेट एवढा तू का सेलिब्रेशन करायला. अरे तू का त्याला कावडी काय जेवलो आम्ही.
एकटा जेवलो मला तर माहिती तू गेलो मी जेवढंच नको असं ठीक आहे. खाल्ला बघितला सेलिब्रेशन अशी जाईल 150+ सबस्क्राईब झाले म्हणून असं ती केक कापायला आणले मागवले आता जाता हात धुता आणि तिला देतात जेवायला मटण सेलिब्रेशनचा देतात तिला मटण खायला. चला आमची रंजनाबाई चालली घरी आलती ती सेलिब्रेशन करायला अचानक भयानक भाऊजी बी चाललं घरी रेडी झालं हे बघ काय काय आता बोलू? कावा येशील आता रक्षाबंधनला डायरेक्ट रक्षाबंधन हा, कधी आहे रक्षाबंधन पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यानं हा, रक्षाबंधनला मस्त एकदम 500+ सबस्क्राईब झाले पाहिजे, लाईक्स चांगले आले पाहिजे. मग अजून काय बोलू बोल कमेंट्स आले पाहिजे. मेन कमेंट्स करा. कमेंट्सच नाही करत ना तूच सांगतात मग कमेंट्स करा सगळे. कमेंट्स केल्यावर कसं समजेल त्याला काय बरोबर आहे की नाही, का कोणाला अजून काय पाहिजे, बरोबर बोलतो की नाही. सर्व नीट करा म्हणजे आम्हाला सपोर्ट करा सगळ्यांनी. अजून आम्हाला काय बोलू? तुम्हाला आम्हाला म्हणजे तुमच्या सोबत मग आम्ही पण आहो ना. मग असं थोडी का तू एकटाच येशील, आम्ही पण ब्लॉग मध्ये येतो ना. मग पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आले नाही येऊ चपार 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 आईचीच पोर आहो ना, तुझीच बनीस आहो. ही बघ आई काय बोलते ही बरोबर बोलते. बरोबर बोलतोय. आता ही चालली कवा येली आता नेक्स्ट मंथ ऑगस्ट. भाऊजी आता कधी याल तुम्ही घरी हे होतं येतच राहता. येतच राहा ना लवकर या म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक वेळी ब्लॉग मध्ये घेत राहीन हिला पण आणि तुम्हाला पण. तर चला आता यांना सोडतो आणि बाय बाय. चल ती चालली घरी तिला सोडतो इथपर्यंत गेट जवळ. बाय बाय बाय. आरामशीर जा भाऊजी नीट जावा चालले. मंडळी आता चाललो सलून मध्ये थोडासा दाढी क्लीनअप करून घेतो वाढली परत. चला सलून मध्ये जातो. लास्ट टाइम गेलेलो त्या सलून मध्ये जातो आणि मस्त आपला क्लीनअप करून घेतो. चेहरा थोडासा दाढ़ी क्लीन करून घेतो थोड़ा. चल भाई अभी असलम के पास जाता हूँ सलून में और दाढ़ी मस्त बना के लेते हैं. भाई वापस आया मैं असलम की दुकान पे दाढ़ी कटिंग करने के लिए एकदम मस्त. असलम भाई काम कर रहा है. असलम कभी फ्री होएगा अभी फ्री होएगा क्या नंबर है इसलिए असलम को टाइम लगा. भाई नो प्रयागराज वाला सुनो असलम ने मेरे को चांगला बनाला. असलम भाई ने मला चांगला बनवला एकदम चांगला बनवला टाकाटाक. क्या बोलता है स्मार्ट बनाने का मेरा काम है. हाँ? एकदम चांगला टाकाटाक. चलो अभी असलम बोल रहा है मेरे को बोलने को नहीं आता है. असलम बोलने को शर्मा क्यों रहा है तू शर्म लगता है थोड़ा. क्यों शर्मा रहा है. अभी अगले रविवार वापस मिलेगा तेरे को. मैं अगली बार बोल के जोर से बोलूंगा. जोर से बोल के दिखाने का तुम्हें क्या करे करिए, सब्सक्राइब करिए, लाइक करिए, थोड़ा सपोर्ट करो. सपोर्ट करिए. शर्मा रहा है भाई. चलो अभी जाते घर पे. आता आलो मी घरी. यार केवढा सुंदर वातावरण आहे बघा. का नाही मन करणार जायचं आता. मलंगडचा व्ह्यू बघून आहे ना माझं तो मनच होता हे होत. बघा मग काय भारी व्ह्यू आहे. पक्षी बघा कसा उडतोय आकाशात. झाला आता अंघोळ वगैरे करून झाली. आता काय आता प्लॅनच नाही. आई पण इथं पाऊस पडते कपडे सुकवायला टाकले घरातच पंख्याच्या खाली. काय आता सुचत नाही काय करू. थोडा वेळ टीव्ही बघतो. बघू काय होतंय काय माझ्या डोक्यात. कुठं एकटा जाऊ शकतो का. आता आईला विचारतो जेवायला काय नसेल तर मग एकटाच जाईन बाहेर खाऊन येईन काहीतरी. तुम्ही म्हणजे माझ्यासारखा जो व्यक्ती असेल मुलगा कसं संडे तू सेलिब्रेट करतो यार मला पण सांग. कारण की जर असे प्लॅन फिक्स केलेले असतील आणि तो चॉपट झाला असेल तर तू काय करतोस.
आई जेवायला काय आहे? जेवणला कसं बघ सकाळचा दिल्या का संध्याकाळचा काय आहे ते तरी सांग मग. काय बनवलं काय ठेवू समजलं नाही रोज रोज अप्रो आलंच नाही ना पाऊस पण. काय केलती ते बॅटऱ्या लावायला काय काय केलती मग कुठं चाललो तो काय करत जेवण काय संध्याकाळ घरच्या बायांना तोच टेन्शन असते काय जेवायला बनव काय ठेवावं फारच नको असते पण तिच्यानं आवडतंय नाही आवडत सगळ्यांचा विचार करायला लागते अशा गोष्टी आहे माणसं बाई बनवत तिला विचार करतात काय बनवावं काय अशा गोष्टी आहे आता काय आहे सकाळी मच्छी आणलेली आहे ते आता तुला आवडतं नाही आवडतं ते बघायला लागेल आता काय आता तुला काय खायचं ते सांग मी तरी काय करू भाज्यात मला सगळ्यांच्या आवडी निवडी सगळं बघायला लागतं हा एकेकाला आवडतं तर एकेकाला नाही आवडत कोणता बघतो सांगतो मग आता मी एक काम करता बघता जे असेल ते माणसाने खाऊन मोकळं व्हायचं त्या नाही ना तुमचा याच पाहिजे ना त्याच पाहिजे हा काय करायचं मग सांग आता. जे असेल ते माणसाने खाऊन मोकळं व्हायचं याच पाहिजे ना त्याच पाहिजे कुठं खाण्याचं संध्याकाळ एक टायमाला घालं तर दुसऱ्या टायमाला काहीतरी माणसाने वेगळं खायचं असेल तसं बायकांना टेन्शन येते काय बनवायचं काय नाही प्रत्येकाला विचार येतो आणि घरातल्या बाया असतात दौऱ्यांना भाज्यांचं किती टेन्शन येतं जेवण काय काय बनवावं काय ठेवावा घरी माणसांना पोरांना आवडतं नाही आवडत ते सगळं बघायला लागतं बनवल्यावर खायचे नाटकं आजकाल असं कुठं असते का माणसाने आता मी एक काम करता बघता आता काहीतरी नाही तर जाता चायनीज खायला तोच आपला आसरा आहे. तुमचा बरा हा नाही पटलं तर सुटली गाडी असं घरानच बनवाना तर खाना तर ठेवा तिकडे काय आहे कारण पाहिजे का आम्ही तर खातो रे बाबा पोरांचा कसं नाही भाज्या पटल्या चला लगेच बाहेर हा घरात भाज्या असतात त्यांना खायला मच्छी असतात घरातलं तर खातात तर. तर नको लगे बाहेरचं चाटते बाहेरचं चटर खायची सवय लागली ना त्यांना चमचमीत काय सवय त्या काही नाही तर गाड्या टाकल्या आणि या पोरांना लागल्या सवय कुठले काढे टाकले चायनीज खाल्लेली या पोरांना लागले घरांची लागली त्यांना भाजी नाही खातर आता नको हे आम्हाला आवडत नाही असं या आता आवडत नाही मला तू बोलतो हाल तर वाल भारी व्हायला पाहिजे बघितला आता काय ते घरातच बघता नाही तर जातं बाहेर चायनीज खाता दुसरं काय खाऊ. चला मंडळी संध्याकाळची वेळ झालीये 7 वाजून गेलेत. लहान बहीण आली तिने केक घेऊन आली 150+ सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन करायला ती घेऊन आली. तिला वाटलं ती आली तिला खुशी झाली आणि ती अशीच आहे तिला जेव्हा जेव्हा आनंद होतो तेव्हा ती मला सपोर्ट करायला येते प्रत्येक गोष्टीत. तिचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोटिवेट करत असतो प्रत्येकाला. तर तुम्ही पण असं सपोर्ट करा मला. मी असं घरामध्ये सगळ्यांसोबत वेळ घालवला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला. तुम्ही पण मला असं सपोर्ट करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि प्लीज व्हिडिओ बघणाऱ्यांनो माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की पुढचे खूप सारे चांगले चांगले व्लॉग येणार आहेत. तर चला आता व्लॉगला एंड करतो मी. व्लॉग एंड करताना एक नजारा बघून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊया. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर.